पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चाहूल लागते. शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल. घटस्थापना मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7:22 असेल. तर अभिजात मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती हलवत नाहीत. या 9 रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाळ पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते. घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणाकडे उठता बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होमहवन असते. पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण 9 दिवस उपवास करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून तिचा 2 बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात 5 किंवा 7 धान्य टाकावीत घालावी. उदा, जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी. सप्तधान्य आणि कलशस्थापनेचे कृतक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या वस्तूचे नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी. अखंड दीप प्रज्वलन, त्या देवीचे ग्रंथ वाचन, देवीची भजन स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे महात्म्य पठण, चंडीपाठ, सप्तशतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार कराव्यात.